पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होते मलिकांनी झापल्याचं सूत्रांकडून समजतंय। मलिकांकडून एनसीपीच्या अधिवेशनात बीड प्रकरणाचा उल्लेख केला गेल्याची माहिती आहे। बीड प्रकरणामुळे पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होते, त्यामुळे मलिकांनी दरडावलं असंही कळतंय। मलिकांकडून एनसीपीच्या अधिवेशनात बीड प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी अक्षय मंकणीकडून। अक्षय, सौरभ, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाची 2 दिवसीय शिबिर जे आहे ते शिर्डीमध्ये होते। काल शिबिराचा पहिला दिवस पूर्ण झाला। त्याच पूर्ण शिबिराच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आणि नेते राहिलेले नवाब मलिक यांचं भाषण झालं। या भाषणामध्ये खरं तर त्यांनी पक्षालाच खडेबोल जे आहेत ते सुनावलेले आहेत आणि पक्षामध्ये ज्या काही बाबी कमकुवत आहेत त्या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या नेत्यांच्या समोर त्यांनी कार्यकर्त्यांच्या समोर भाषणात उल्लेख केलेला आहे। बीडच्या प्रकरणावरून पक्षाने लवकरात लवकर पक्षहिताचा विचार करता निर्णय घ्यायला हवा आणि आगामी निवडणुकांसाठी अशा प्रकारची बदनामी होणं पक्षहिताचं नाही असं थेट आणि स्पष्ट मत जे आहे ते नवाब मलिक यांच्याकडून मांडण्यात आलेलं आहे। खरं तर बीडच्या प्रकरणांवरून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार आणि पक्षाचं नाव जे आहे ते सातत्याने बदनाम केलं जात आहे आणि या बदनामीला कोण कारणीभूत आहे या सगळ्या संदर्भात देखील विचार करण्यात यावा असं आशयाचं भाषण जे आहे ते त्यांच्याकडनं करण्यात आले आणि त्याचसोबतच त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका असतील त्या स्वतंत्र पक्षाने निवडणूक लढवावी अशी मागणी देखील त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे आणि कार्यकर्त्याला लढू द्या, भाजपच्या जीवावरती निवडणुका या लढता येणार नाही, तसं झालं तर त्यांचं आपल्याला ऐकावं लागणार अशा पद्धतीचं एक मार्गदर्शनपर भाषण जे आहे ते नवाब मलिक यांनी या संपूर्ण राष्ट्रवादीच्या पहिल्या दिवशीच्या शिबिरामध्ये केलेलं आहे। ठीक आहे अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल।